माऊलींच्या वारीमध्ये मोठा अपघात. वारीमध्ये घडला धक्कादायक प्रकार. वारीत भीषण अपघात. ट्रक वारेकऱ्यामध्ये घुसला. ड्रायव्हरने सांगितलं खरं कारण. माऊलीच्या वारीमध्ये एक मोठा अपघात घडला. सासवडवरून जेजुरीला निघालेली माऊलीची वारी चालत असताना अचानक एक मोठा ट्रक वारीमध्ये घुसला. वारकरी पडून गेला, पण ट्रकचा वेग प्रचंड असल्यामुळे 3 महिलांचा जागीच अंत झाला, तर अनेक वारेकऱ्यांची परिस्थिती चिंताजनक बनली. खरं तर आषाढी वारीमध्ये अचानक घडलेला हा अपघात पाहून महाराष्ट्राला पहिला सगळ्यात मोठा धक्का बसला. पण खरा सगळ्यात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा ट्रकच्या ड्रायव्हरने या अपघातामागचं खरं कारण सांगितलं. 13 जुलैला सकाळी घडलेल्या या अनंत वेदनादायक घटनेमध्ये अनेक मोठ्या नेत्यांनी सोशल मीडियावर तीव्र दुःख व्यक्त केलेलं आहे. पण जेव्हा या ट्रकच्या चालकांना पोलीस खाली उतरवलं आणि त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केली, तेव्हा या अपघाताचं त्याचं खरं कारण सांगितलं. ते ऐकून अख्ख्या महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसणार आहे. आणि सगळ्यात असं वाटत होतं की अपघात ड्रायव्हरच्या कोण्यातरी चुकीमुळे, दारू पिण्यामुळे किंवा गाडीतल्या बिघाडामुळे झाला असेल. पण ड्रायव्हरने 70 वर्षाचा अनुभवी माणूस होता आणि त्याचा जो ट्रक होता तो ट्रक वारेकऱ्याच्या सामानाचाच होता. मग असं असताना देखील तो ड्रायव्हर सकाळी वारेकऱ्याच्या गर्दीत का घुसला? नेमकं काय घडलं होतं? ड्रायव्हरने नेमकं असं कोणतं कारण सांगितलं की ज्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडालेली आहे? पोलिसांसमोर त्याने काय धक्कादायक खुलासा केला की ज्यामुळे सगळी वारकरी हादरली? कोणता तो असा अपशगुन घडला होता की ज्यामुळे हा अपघात घडला? काय आहे या काळजाचं ठोका चुकवणाऱ्या अपघातामागचं खरं कारण? चला जाणून घेऊया आजच्या या विशेष आणि सविस्तर रिपोर्टमध्ये. माऊलीच्या वारीमध्ये एक अत्यंत वेदनादायी प्रसंग आज सकाळी घडला. हा प्रसंग वेदनादायक होता, तसाच रक्तबंबाळसुद्धा होता. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल सासवडमध्ये मुक्कामी होती. सासवडकरांनी माऊलीचं अभूतपूर्व स्वागत केलं. रात्री सर्व वारेकरी पांडुरायाच्या भजनात रमून शांततेने विश्रांती घेतली. पण आज सकाळी वारी सासवडवरून जेजुरीला दिशेने निघत होती. पण कुणी आयुष्यात कल्पना केली नसेल की हा धक्कादायक प्रसंग घडेल. नियम असा होता की मुख्य पालखी सोहळा निघण्यापूर्वी काही वारकरी आणि दिंड्या पुढच्या मुक्कामाच्या दिशेने थोडे लवकर निघतात. खरं तर 32 किलोमीटरनं अंतर होतं आणि सकाळी 6 वाजता सासवडहून वारी निघालेली होती. आता 32 किलोमीटर अंतर म्हणजे वारी संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान पोहोचणार होती. पण त्याआधीच काही वारेकरी आणि वारेकऱ्यांच्या गाड्या पुढे निघतात आणि आज सकाळी देखील असंच घडलं होतं. पण कोणाला माहिती नव्हतं की ज्या वाऱ्या पुढे गेल्या, त्या दिंड्या पुढे गेल्यात, त्यांच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा प्रसंग घडेल. पण सगळ्यात महत्त्वाचा धक्का तिथे बसणार होता जेव्हा ड्रायव्हर या अपघाताचं खरं कारण सांगणार होतं. खरं तर आज सकाळी सांगली जिल्ह्यातील दिग्रस परिसरातील काही महिला आणि इतर वारकरी अत्यंत उत्साहाने आणि टाळ मृदुंगाच्या गजराने जेजुरीकडे पाऊल टाकत होते. जेजुरी हे साक्षात खंडोबाचे स्थान असल्याने प्रत्येक वारकऱ्याला भंडाऱ्याची उधळण पाहायची होती. विठुरायाच्या चरणी नतमस्तक व्हायचं होतं. सासवड ते जेजुरी या रस्त्यावर प्रशासनाने सुरक्षितेसाठी एक बाजूने वारीचा मार्ग आणि एका बाजूने वाहने सोडण्याची व्यवस्था केली होती. अत्यंत शिस्तीमध्ये सगळं घडलं होतं. पण नियतीच्या मनात आज काहीतरी वेगळंच होतं आणि काहीतरी होणार होतं. अत्यंत दुःख असं घडणार होतं ज्याची कल्पना कुणी केली नव्हती. पुढे घडणार होतं तो ट्रकचा भयानक अपघात. पण त्याचं कारण जेव्हा ड्रायव्हरने सांगणार होतं त्यानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसणार होता. सकाळचे काही तास उलटले. काही जेजुरीच्या अगदी जवळ आली आणि भोंगडे मेळा परिसरात पोहोचली होती आणि वारकरी आनंदात विठू नामाचा गजर करत चालले होते. पण अचानक वारीच्या मागच्या बाजूने येणारा मोठा ट्रक वेगाच्या मर्यादा ओलांडून चालकांना नियंत्रण सुटल्यासारखा थेट वारेकऱ्याच्या दिशेने चालत आला. आता तो जो ट्रक आहे तो बाहेरचा नव्हता, चक्क वारेकऱ्याचा जो शिदा असतो त्याचं समान असतं, तर तोच वाहून नेणारा ट्रक नेहमी वारेकऱ्याच्या पुढे मागे चालणारा ट्रक होता. त्याच्यामुळे तो ट्रक जरी मागे पुढे चालत असला तरी त्याच्या कोणाची भीती वाटत नव्हती. पण आज अक्षरशः त्या ट्रकचा आवाज बदलला कारण की तो ट्रक अनियंत्रित झाल्यासारखा पुढे येऊ लागला. सुरुवातीला सगळ्यात आधी हा ट्रक जो आला तर त्याने वारेकऱ्याच्या टेम्पोला आणि 20 वारेकऱ्यांना त्या ठिकाणी धडक दिली. कार आणि ट्रकच्या धडकेनंतर वारी एक मोठी पळापळ आणि गोंधळ निर्माण झाला. सगळ्यात पहिला दणका त्यांनी दिला ज्या वारेकऱ्याच्या टेम्पोला. त्या टेम्पोसह तिथे 20 वारेकरी देखील होते आणि पाठीमागून जोरदार धडक बसल्यामुळे कुणाला काही कळालं नाही. आता अपघात इथे घडला होता, पण पुढील 10 मिनिटे जे सत्याचं बाहेर येणार होतं त्याने सगळ्या देशामध्ये खळबळ उडालेली होती. खरं तर त्या ट्रकचा जो होता त्या टेम्पोला धडक आणि अख्खं आनंदाने वातावरण एका सेकंदात मोठ्या किंकाळ्यामध्ये बदललं.
लोक रस्त्याच्या कडेला उड्या मारू लागले. काही सांगली जिल्ह्यातील 3 महिला वारकरी होत्या, तर त्या अपघाताच्या कचाट्यात सापडल्या होत्या. कदाचित त्या फार पाठीच्या असल्यामुळे त्यांचं ठिकाणी तिथे त्या गेल्या. पण त्यानंतर 15 ते 16 जे वारकरी होते ते देखील महिलेसोबत होते, तर त्यांची देखील परिस्थिती अत्यंत क्रिटिकल बनली होती. अपघातानंतर जेजुरीच्या रस्त्यावर अत्यंत तणावाचं वातावरण निर्माण झालं. तोपर्यंत ही खबर पाठीमागे मुख्य वारीमध्ये गेली होती. आजूबाजूच्या वारेकऱ्यांनी जेजुरीचे विश्वस्त मंगेश घोणे यांची देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी कसलाही विलंब न लावता बचाव कार्य सुरू केले. जखमी वारेकऱ्यांना तातडीने नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरचं पथक उपचार करत होतं. बाहेर नातेवाईक आणि वारेकऱ्याचा आक्रोश काळजाचा ठोका चुकवणारा होता. तिघांपैकी अनेकाची प्रकृती चिंताजनक, त्यामुळे रुग्णालयात वातावरण प्रचंड तणावात्मक बनलेलं होतं. सासवड जेजुरी मार्गावर वाहतूक काही काळासाठी ठप्प. संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे आता बातमीकडे लागले होते. सोशल मीडियावर लोक विचारत होते की वारीची शिता वाहून नेणाऱ्या गेल्या अनेक वर्ष मार्गावरून जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरकडून अशी चूक कशी झाली? तो ड्रायव्हर काय पिऊन चालवत होता का त्याची काही तांत्रिक बिघाड झाला होता? तोपर्यंत आता पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतलं होतं. ड्रायव्हरची चौकशी सुरू झाली होती. पण पुढे ड्रायव्हर जे सांगणार होता त्याने सगळ्याला हादरा बसणार होता. मग काय होतं तो अपशगुन की ज्यामुळे इतका दुर्दैवी प्रसंग घडला? आता सगळं सत्य या ठिकाणी बाहेर येणार होतं. अपघाताची भीषणता पाहून अक्षरशः काही लोकांनी सुरुवातीला ड्रायव्हरवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी ड्रायव्हरला गर्दीतून बाहेर काढलं. पोलीस ठाण्यात आणून चौकशी सुरू झाली आणि यामध्ये तेव्हा ड्रायव्हरच्या लायसन आणि कागदपत्र तपासली तेव्हा ट्रक जो होता तो नांदेडचा होता. सगळ्यात धक्कादायक म्हणजे ड्रायव्हरचं वय 70 वर्ष होतं. 70 वर्षाचे आजोबा हे वारीमध्ये त्या ठिकाणी दरवर्षी सेवा द्यायचे. आता हे सांगू लागले. सगळ्यात आधी ते रडू लागले. ते म्हणाले, गेल्या 2 दिवसापासून मला ताप आला होता आणि तापावर मात करण्यासाठी मी काही गोळ्या खाल्ल्या. मी एका मेडिकलमध्ये उतरलो आणि जास्त पॉवरच्या गोळ्या खाल्ल्या. आता या गोळ्या खाल्ल्यामुळे गाडी चालवत असताना या तापाच्या गोळ्यांचा ओव्हरडोजमुळे आणि शरीरातील अशक्तपणेमुळे माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. प्रचंड मोठी ग्लानी आली आणि ग्लानी आल्यामुळे ट्रॅक्टरचा ताबा सुटला आणि पुढील एका सेकंदात हा भीषण अपघात आणि अनर्थ घडला. ड्रायव्हरचा वाईट हेतू नव्हता किंवा ड्रायव्हरने पिलेलं नव्हतं आणि गाडीचं काही नव्हतं. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. फक्त तो तापामुळे त्याने कुठल्याही गोळ्या घेतल्या आणि गोळ्यामुळे त्याला भीषण ग्लानी आली आणि त्या एका चुकीमुळे 3 निष्पाप महिला आणि अनेक वारेकऱ्यांची व्यवस्था त्या ठिकाणी हालाकीची झाली. सर्वांमध्ये एक संभ्रम तयार झाला की हा ड्रायव्हर असा कसा करू शकतो? सगळ्यांनी त्याला तिथे घेण्याचा प्रयत्न केला, परंतु खरं काय होतं ते वेगळं होतं. त्याने तापीच्या गोळ्या घेतल्या आणि त्याच्यामुळे त्याचा अशक्तपणा वाढ झाला. ओव्हरडोस वाढल्यामुळे त्याला वाटलं वारेकऱ्याची चिंता दूर व्हावी आणि त्यांना सुखरूप मी असेच वारींना जसं प्रस्थान देत आहो, जशी त्यांची सेवा करत आहो तशी निर्मय आणि निर्मळ मनाने सेवा करावी. परंतु त्याचा हा चुकी घडली. त्याने ओव्हरडोस घेतला आणि त्या ओव्हरडोसचा परिणाम म्हणूनच हा मोठा अपघात घडला. तर हेच कारण त्याच्यामध्ये समोर आलेलं आहे. तर या घटनेनंतर तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्यावरच्या विपदा टाळायला पाहिजे म्हणून कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की नामाचा गजर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.